बाप्पासाठी गावी जाणं म्हणजे आनंद अगदी डोळ्यात वाचता येतो. पूर्वी निव्वळ लाल परीने हा सुखद प्रवास व्हायचा. आजही तिच्या दरवाजावर उघडा असा तोच आदेश. पूर्वीसारखे तसेच ते हँडल्स, त्याच मंद गोल लाईट्स आणि सीट शेजारी भरभक्कम तेच स्टीलचे खांब. तुम्हाला सांगतो, अगदी चटकन 20-22 वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं. अधूनमधून येणारा गजऱ्याचा मंद सुवास, आजींच्या चेहऱ्यावर दिसणारे तेच तेज, आपल्यासारखेच आईकडून हट्ट करून घेतलेले वेफर्स, खिडकीत बसून तेच कुतूहलाने बाहेर पाहणं, बाळाचं मन रमवणारी तशीच ती आई. गाडी सुटेपर्यंत गाववाल्यांची बाहेर चर्चा आणि त्यात तू खायचो रे हे वाक्य अगदी ठरलेलं. आम्ही अजूनही गणपतीला गावी जाताना भरभक्कम सामान घेतोच, पण प्रत्येकाच्या सामानात बोचकं करकचून बांधणं हा अविभाज्य घटक. डेपोमध्ये भिंतीवर लिहिलेले ते फलाट क्रमांक आणि वर्षानुवर्ष लटकलेले तेच ते पंखे, तिथे पूर्वीसारखा चौकशीसाठी असलेला कक्ष आणि त्यातून माईकवरून अजूनही तशाच सूचना दिल्या जातात हे विशेष. आपल्या घरच्या माणसाला सोडायला आल्यावर नीट जा आणि पोचलास की फोन कर रे बाबा, अशी आपुलकीची तीच सूचना. आपल्या लाडक्या बाप्पामुळे आज त्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला हे विशेष.